कारण तुम्हाला सिरियसली घेत नाही, महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना सिरियसली घेत नाही आणि ते आम्ही मूर्ख आहोत की काय हा कार्यक्रम बघतो असं आता वाटायला लागलंय. जेव्हा रितेश सरांनी सूरजची तारीफ केली त्यावेळी ते लोकांचं रिएक्शन काय होतं? साधे टाळ्या पण नाही वाजवल्या. रितेश सर, तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेन की तुम्हाला कलर्सची गरज नाहीये, कलर्स चॅनलला तुमची गरज आहे. कारण जी टीआरपी भावच्या धक्क्याला येते ना ती तुमच्यामुळे येते. तर तुम्ही बिंदास बोला. बिग बॉसचा तिसऱ्या आठवड्याच्या वीकेंडचा वार झाला आणि गेल्या आठवड्यात काय कांड ते निक्की आणि ग्रुपनी केलं ते आपल्याला माहितीच आहे. नुसती मारामारी, त्या बावलीला फाडलं, त्यानंतर वर्षाताईंना बोलले की तुम्हाला मातृत्व काय माहिती. हे सगळं होऊनही त्यांना रितेश भाऊ काहीच बोलले ना असं वाटलं. आणि जेव्हा केव्हा रितेश भाऊ त्यांना बोलत होते त्यावेळी त्यांचं रिएक्शन काय होतं? निक्की हसत होती असं, सॉरी सर, सॉरी सर. आणि ती जान्हवी तिकडे बसून अरबाज. ही रिस्पेक्ट आहे का? रितेश सरांसाठी ही रिस्पेक्ट आहे का? रितेश सरांचं व्यक्तिमत्व काय आणि त्यांचं व्यक्तिमत्व काय? आणि यावर मला या गोष्टीचा राग आला की रितेश सर सुद्धा काय नाही बोलले. तुमचं मन मोठं आहे रितेश सर, ते आम्हाला माहिती आहे, पण अशा वेळी यांच्याशी तसंच बोलावं लागतं. मी बोलतो की तुम्हाला शब्दांनी नाही बोलायचं होतं ना तर काहीतरी एक टास्क दिला पाहिजे होता. टास्क म्हणजे काय की तुम्ही त्या कन्फेशन रूममध्ये काळा जो गुलाल असतो ना तो आणला पाहिजे होता आणि तो ठेवला पाहिजे होता. आणि ते निकीला सांगितलं पाहिजे होतं की तो काळा गुलाल आहे तो घे आणि तो स्वतःच्या चेहऱ्यावर फास. आणि तो फासल्यावर रितेश भाऊने सांगायला पाहिजे होतं हे जे काळं गुलाल तुझ्या फासलंय ना तुझ्या चेहऱ्यावर ते मी नाही, महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी फासलंय, कारण तू तेच डिझर्व करतेस. आणि मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तेव्हाच हा व्हिडिओ पुढेपर्यंत जाईल आणि त्या मेकर्सपर्यंत पोहोचेल. त्या क्रिएटिव्ह टीमला पण कळू द्या की लोकांच्या मनातला संताप काय. हे असं काय झालं असतं ना तर ऍक्च्युली मजा आली असती. कारण ते निक्कीला आणि त्या टीमला काहीच फरक पडत नाही. त्यांना महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या इमोशनचा काय फरक पडत नाही, रितेश सर यांच्या रिस्पेक्टचा काय फरक पडत नाही आणि ते निर्लज्जसारखे हसतायत. जेव्हा रितेश सरांनी सूरजची तारीफ केली त्यावेळी ते लोकांचं रिएक्शन काय होतं? साधे टाळ्या पण नाही वाजवल्या. एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट सुद्धा त्यांच्या मनात नव्हतं. आणि ते तारीफ करताना मागून अरबाज हे बोलत होता की मी कोणाला घाबरत नाही, मी उचलून टाकलं असतं. आणि तो हे सुद्धा बोलला की तुम्ही आम्हाला सांगतात, आम्ही केलं असतं तर आम्हाला ओरडला असतात, पण त्यांनी केलं तो हिरो झाला. हे सगळं तो मागून मागून बोलत होता. निकी हसते, जान्हवीचं वेगळं रिएक्शन येतं, जान्हवी हसते आणि ते खूप वाईट वाटलं आम्हाला ऍज अ प्रेक्षक बघताना. रितेश भाऊ, थोडासा ना त्यांना बोला, त्यांना इम्पॅक्ट दाखवा, तुमचा कल्ला त्यांना दाखवा. कालचा भावच्या धक्क्यामध्ये महाराष्ट्राची जनता सॅटिस्फाय नाही झाली आहे. ते निकी, अरबाज आणि त्या जान्हवीने जो गेल्या आठवड्यात पूर्ण कांड केला ना त्याची सजा त्यांना भेटली पाहिजे, त्यांना ऐकवलं पाहिजे, त्यांना सिरियसनेस कळला पाहिजे. इव्हन जो मातृत्ववाला मुद्दा होता त्यावर फक्त रितेश भाऊ 5 मिनिटं बोलले. तो खूप मोठा मुद्दा होता आणि त्यावर काहीतरी बोलणं खूप गरजेचं होतं. निकी सॉरी बोलते आणि परत तेच वागते. त्यांना भाऊच्या धक्क्याची सिरियसनेसच नाही राहिलाय, त्यांना फरकच पडत नाही. त्यांना असं वाटतं की रितेश सर येतात, मूर्खासारखं काहीतरी बोलतात आणि आपल्याला जे हवंय तेच करायचंय. हे सगळं असं चाललंय ना की आता डोक्यात संताप जायला लागलाय माझ्या. आता तो बाबूवाला टॉस झाला, त्याच्यामध्ये निक्कीनी ते लंगोट लपवा, त्याच्यानंतर ते बाबू फाडा, हे सगळ्या गोष्टी तिने केल्या. पण रितेश सरांनी सगळ्या घरच्यांना सांगितलं की तुम्ही असं गेम खेळायला नाही पाहिजे होता, छिनाछिनीवाला गेम खेळायला नाही पाहिजे होता. पण मुळात तो प्रॉब्लेम निक्कीचा होता आणि त्या टीमचा होता. बाकी सगळ्या सदस्यांना सुनावण्याची त्याच्यात काय गरज नव्हती असं मला वाटतं. कुठेतरी मेकर्सना निक्कीला सेफ करायचंय, कारण का ती कांड करते आणि त्यामुळे घरात टीआरपी भेटते. पण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना ते नाही बघायचं आहे. जसं बिग बॉस म्हणाले हा मानवी भावनांचा खेळ आहे आणि आम्हा प्रेक्षकांना सुद्धा त्या मानवी भावनाच बघायच्या आहेत. आणि समजा चॅनल कडून काही इन्स्ट्रक्शन रितेश सरांना आले असतीलही. रितेश सर, तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेन की तुम्हाला कलर्सची गरज नाहीये, कलर्स चॅनलला तुमची गरज आहे. कारण जी टीआरपी भावच्या धक्क्याला येते ना ती तुमच्यामुळे येते. तर तुम्ही बिंदास बोला. आम्हाला हवं आहे की तुम्ही तुमचा कल्ला त्यांना दाखवावा, त्या निक्कीला तिची अवकात दाखवावी, त्या ग्रुपला सांगावं. कारण तुम्हाला सिरियसली घेत नाही, महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना सिरियसली घेत नाही आणि ते आम्ही मूर्ख आहोत की काय हा कार्यक्रम बघतोय असं आता वाटायला लागलंय. रितेश सर, माझी कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्राचं जे ॲग्रेशन आहे, जे संताप आहे ते तिकडे व्यक्त करा, त्यांना सुनवा, त्यांना बोला. ती निक्की घराच्या बाहेर गेली तरी चालेल, आम्हाला फरक पडत नाही, आम्ही कार्यक्रम तितकाच बघू. पण त्यांना ऐकवणं खूप गरजेचं आहे, तुमची रिस्पेक्ट होणं खूप गरजेचं आहे. प्लीज त्यांना काहीतरी बोला. आणि मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तेव्हाच हा व्हिडिओ पुढेपर्यंत जाईल आणि त्या मेकर्सपर्यंत पोहोचेल. त्या क्रिएटिव्ह टीमला पण कळू द्या की लोकांच्या मनातला संताप काय.